शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये मोठी खुशखबरी आहे, कारण आता शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। ही नुकसान भरपाई त्यांना 2025 मध्ये जे शेती पिकाचे नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे, त्याबद्दल ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। यामध्ये जे 2025 मध्ये जिल्हे राहिले होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई मिळणार आहे। याबद्दल आता GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा, कोठे स्किप करू नका। दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजीचा हा GR आहे। जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन निर्णय माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांत अनुक्रमे 65 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने, 24 गावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणि वादळी वारा यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार ₹86,65,29,000 का निधी मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 2/7/2026 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार एक वेळची विशेष बाब म्हणून वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। नाशिक विभागामधील नाशिक जिल्हा, अहिल्यानगर आणि जळगाव। नाशिक जिल्ह्यामध्ये 1,17,419 शेतकऱ्यांची बाधित शेतकरी आहे आणि त्यांना जे मिळणारी रक्कम आहे 62,45,00,000। अहिल्यानगरमध्ये 17,260 शेतकरी बाधित आहे, त्यांना मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 13,09,00,000। जळगाव जिल्ह्यामध्ये 10,476 बाधित शेतकरी आहे, त्यांना मिळणारी जी रक्कम आहे 11,09,00,000। अशा प्रकारे मित्रांनो, हे जे 2025 मध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपये अशी नुकसान भरपाई मिळणार आहे।